जुन्नर जबाबदार पर्यटन कार्यशाळा ओझर या ठिकाणी संपन्न झाली आहे। जुन्नर तालुका पर्यटन झाला। तालुक्यातील किल्ले, लेणी, कृषी पर्यटन याबाबत माहिती देण्यात आली। विविध गावातील सरपंच, वनहक्क समिती, ई कृषी पर्यटन केंद्र, हॉटेल मालक याप्रसंगी उपस्थित होते। जुन्नर तालुक्याचा इतिहास हा सातवाहन काळातील आहे। आर्थिक राजधानी म्हणून जुन्नरची ओळख आहे। यादवकालीन किल्ले, 2000 वर्षांपूर्वीचे 300 लेणी समूह या ठिकाणी आहेत। जुन्नरच्या पर्यटन क्षेत्रात 5 धरणं येतात, त्यात बोटिंगसाठी पर्यटन होऊ शकतं। पर्यटनामुळे तालुक्यात खूप मोठा रोजगार मिळू शकतो। आपल्या गावातील काही पर्यटन स्थळं असतील तर ती आपण तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे कळवू शकतो, अशी माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आली। या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी देशमुख साहेब, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी माळी साहेब, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरददादा सोनवणे, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, त्याचबरोबर तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक आणि तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, हॉटेल व्यावसायिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या कार्यशाळेस उपस्थित होते। थंडी, एक शीतलहर आणि पाऊस पडला। आपल्या तालुक्यातली जवळजवळ 700-800 मेंढ्या आणि जनावरं ही या थंडीनं काकडून मृत्युमुखी पडली। याबरोबरच तुम्हाला कल्पना आहे, बरेचसे द्राक्ष बागायतदार आहेत, केळी आहेत, हे जरी आज काही जण या ठिकाणी बसले असले तर त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे। म्हणजे बरंच द्राक्षाचं आणि बऱ्याच पिकांचं हे देखील नुकसान झालेलं आहे। ही हानी कदाचित भरून काढणार नाही, परंतु एक समदुःख व्यक्त करणं, एक सहानुभूती व्यक्त करणं आपल्या हाती आहे। त्यामुळं या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जे काही नुकसान झालं किंवा जे आपले शेतकरी बांधव आहेत, प्रशासन त्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त करत आहे। मगाशीच मी आपला हेतू सांगितला की कोरोनाच्या लाटेनंतर पुन्हा एकदा एक उभारी धरण्याची, सगळ्यांनी एकत्र येऊन पुढं जाण्याची एक गरज ही झालेली आहे। त्यामुळं आपण सर्व जुन्नरवासी या ठिकाणी पर्यटन या विषयासाठी एकत्रित आलेलो आहोत, समोर मांडणं आणि ते यशस्वीरित्या कसं पुढे जाता येईल असे काम करणाऱ्या सगळ्या मंडळींना एकत्र आणण्याचं आज व्यासपीठ, हे काहीसा प्रयत्न, अल्पसा प्रयत्न हा या ठिकाणी केला जातो। निश्चित हा भावी प्रयत्नांचा, भावी मोठ्या चळवळीचा शुभारंभ ठरावा अशी आज या ठिकाणी श्री गणेश चरणी प्रार्थना आहे। पर्यटकांच्या दृष्टीनं, प्रास्ताविकातच पर्यटकांच्या दृष्टीनं त्यांना काय हवं असतं हे थोडंसं माझं वैयक्तिक मत मी या ठिकाणी मांडतो। एक पर्यटक म्हणून जाताना या प्रत्येक एक 5-6 हेड मी सांगेन की पर्यटकांना काय बघायचं असतं, ते बघायला हवं असतं। पर्यटक आले तर त्यांना पाहायला काही ठिकाणं हवी असतात, त्यांना चांगलं खायला हवं असतं, चांगल्या प्रकारची फूड क्वालिटी, त्याच्यातलं वैविध्य हे त्यांना हवं असतं। राहण्याची चांगली सुविधा, राहण्याची उत्तम सोय ही पर्यटकांना अपेक्षित असते। काही प्रमाणात करमणूक, म्हणजे एक दिवस आला एखाद्या ठिकाणी राहिलं तर नक्की दिवस कसा घालवायचा, मग त्याच्यामध्ये करमणुकीच्या आधुनिक साधनापासून काही ज्ञानार्जनाची साधने, कशातून नवीन आपल्याला ज्ञान मिळेल, मग कोण जिओलॉजीचं ज्ञान मिळेल, कोण इतिहासाचं मिळवेल, कोण वेगवेगळ्या भागात भेटी देऊन ज्ञान मिळवेल, हे पण लोकांना पाहिजे असतं। म्हणजे मोठे बुद्धिजीवी कदाचित ज्ञानार्जना करता जातील, ज्यांना थोडंसं वेगळेपण आहे ते निसर्गामध्ये फिरतील, मुलांसाठी काही ऍक्टिव्हिटी आवश्यक असतात, त्यामुळे करमणूक हे पण एक पर्यटकांना एक आकर्षण असतं महत्वाचं। अजून एक महत्वाचं आकर्षण पर्यटकांसाठी असतं ते म्हणजे खरेदीचे वस्तू। म्हणजे हे मी सांगतोय की हे आपण लक्षात घेऊन आपण याच्यात कुठं आहोत, म्हणजे आपल्याकडे पाहायला ठिकाणं कशी आहेत, खायला आपल्याकडं ठिकाणं कशी, फूड क्वालिटी आपण डेव्हलप केलेली आहे का, आपल्याला राहण्यासाठी आपण सुविधा, म्हणजे फार चांगल्या रिसॉर्ट पासून ते अगदी होमस्टे, ज्याला अगदी तशा ठिकाणी राहायचे, होमस्टेमध्ये इथल्या पर्यावरणात राहायचंय, असे पण आपण उपलब्ध केलेले आहेत का। करमणुकीची साधनं ही आपण दिवसाची, म्हणजे एकदा जुन्नरला आला तर दिवसाच्या प्रोग्राममध्ये काय काय ते वेळ घालवण्याची साधनं त्यांना आहे दिवसभर, हे पण असणं आवश्यक आहे। आणि खरेदी, मला हे जाणवलं की बऱ्याच ठिकाणी ज्या वेळी पर्यटक जातात त्यावेळी तिथून काहीतरी खरेदी करून त्यांची जाण्याची अपेक्षा असते आणि त्या अगदी परस्पर पूरक गोष्टी आहेत। अशी आपली जुन्नरची काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आहे का, किंवा असं काही इथं प्रोडक्शन होतंय का, किंवा इथं काही मांडलं जातंय का, किंवा अगदी इथली पर्यटनावरची पुस्तकं किंवा इथले नकाशे हे देखील लोक खरेदी करतील, पण हे अँपल प्रमाणात आपण पर्यटकांना उपलब्ध करून दिलेले आहेत का, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं। आणि या सगळ्याचा एकत्र परिपाक म्हटला तर शेवटी एक कुठली गोष्ट लक्षात कधी राहतील
ती म्हणजे एक आल्हाददायक अनुभव. पर्यटन म्हणजे एक अनुभव असतो. संपूर्ण इनसायक्लोपीडिया हा आम्ही तयार केला आहे. तो व्यक्तिगत आत्ता एक 2-3 महिन्यात प्रकाशित करण्याची आमची व्यवस्था आहे. 3 लाख वर्षापासूनचा इतिहास जुन्नर तालुक्याला आहे. काही वेळापूर्वी मी 2-2.5 हजार वर्षांचा इतिहास म्हणालो, पण बोरीगावची ट्रेफा आणि जो शिलासेतू मान्य हडवळे सरांनी दाखवला ते 3.5 लाख वर्षापूर्वी तयार झालेले याचे सगळे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे रिपोर्ट्स आणि त्याविषयीचं उत्खनन याचा स्वतः अभ्यासक म्हणून मला एक सन्मान आहे. जुन्नरचं जुनं नाव जीर्णनगर. 2000 वर्षापूर्वीपासूनची जुन्नरची आम्र संस्कृती जीर्णनगर ते जुन्नरनगर असं आर्थिक राजधानी म्हणून, म्हणजे आज भारताच्या भूमीमध्ये मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हणून एक स्थान आहे, असंच 2000 वर्षापूर्वीपर्यंत जुन्नर हा या महाराष्ट्र भूमीची आर्थिक राजधानी होता. एवढंच नव्हे तर तो सातवाहनांची कॅपिटल स्टेट म्हणजे राजधानीच होता. गुढीपाडव्याचा सण या भारतभूमीत जो सुरू झाला तो आपल्या जुन्नरच्या भूमीतून, हे आम्हा कित्येक जुन्नर वासियांना आज तागायत माहिती नाहीये. त्यानंतर भारतातला सर्वात जास्त लेणी असलेला हा तालुका. माझ्या अभ्यासाप्रमाणे संपूर्ण भारतवर्षात 1200 लेणी, त्यातल्या 1000 बुद्धिस्ट, 100 जैन, 100 हिंदुत्वाच्या किंवा वैदिक धर्माच्या, त्यातल्या 357 यातल्या प्रत्येक लेणीत आम्ही गेलो आहे, त्याचं शूटिंग केलं आहे. नाव जबाबदार पर्यटन असल्यामुळे मी बोलतो ते खरं नव्हे, जे खरं आहे तेच बोलतो. या अनुषंगाने आपणासमोर मांडतो. जुन्नरचा प्राचीन नाणेघाट, मराठी भाषेचा उगम. माननीय जिल्हाधिकारी साहेब, आता जो मराठी भाषेचा अभिजात अहवाल सबमिट झाला त्याविषयीचं काही काम मीही केलेलं आहे. मराठी भाषेचा उगम, महारथी ते मराठी या जी स्लोगन आहे ही भारतातला सर्वात मोठा असलेला शिलालेख म्हणजे जुन्नरच्या नाणेघाटातला नागरिका राणीचा ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत कोरलेला शिलालेख हा भारतातला एकमेव 36 ओळीचा प्रदीर्घ असा शिलालेख आहे. परंतु या शिलालेखात काय लिहिलं हे 4-2 अभ्यासक वगळता फारसं लोकांना माहीत नाही. आमच्याकडे ऑस्ट्रेलिया, इराण, इराक, जपान, अमेरिका, वॉशिंग्टन पासून जगभरातले पर्यटक येतात फक्त एका गोष्टीसाठी, ते म्हणजे जुन्नरच्या नाणेघाटाचा शिलालेख पाहण्यासाठी. मराठी भाषेविषयीचा उल्लेख केला तशीच आणखी एक वेगळी गोष्ट आहे. ज्यावेळी पायथागोरसचा जन्म नव्हता, अच्युत गोडबोलेंनी गणितही मांडलेलं नव्हतं आणि गणिताचा इतिहास कुणीही मांडलेला नव्हता. वराहमिरांनी 4थ्या शतकात गणित मांडलं, पण त्याच्या अगोदर इसवी सन पूर्व त्यांनी 2000 रुपयाची नोट त्याला दिली, पुन्हा घेतली नाही. रावते नावाचे सद्ग्रस्त होते ते. असे बांबूचा युरोपशी असलेला व्यापार, बांबूचं फर्निचर, इटलीच्या रोमच्या कॅथॉलिक चर्च मध्ये जे बांबूचं फर्निचर केलं तो बांबू आपल्या जुन्नरचा आहे. हे मी उगाच सांगत नाही. आता रक्षा साहेबांनी जे सांगितलं त्यांच्या पाठीमागे असलेल्या लेण्यांमधले डोनर म्हणजे त्याला दान ज्यांनी दिलं ते इटली आणि रोमचे आहेत, त्यातले कित्येक ग्रीक आहेत. आता किल्ले स्थापत्याकडे वळतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, मागच्या 2,500 वर्षांपासूनचा इतिहास याविषयी ऑनरेबल मिनिस्ट्री सोबत आम्ही स्वतंत्र फिल्म तयार केलेली आहे. दूरदर्शनसाठी 24 मिनिटाचा स्वतंत्र लघुपट तयार केलेला आहे, गाथा शिवनेरीची आणि जुन्नर परिसराची. असा 2000 वर्षापासूनचा जुन्नरच्या हिस्ट्रीचा संपूर्ण इनसायक्लोपीडिया. त्यानंतर 7 किल्ले, 5 धरणं, ऋषी ते कृषी, संस्कृती, धार्मिक, पर्यटन आणि इथे डाव्या बाजूच्या सभागृहामध्ये जे माननीय कवडे साहेब आहेत, आपण जे गजानन जिथे स्थापित केले ती कलाकृतीची संपूर्ण कल्पना आम्हीच माननीय ब्रह्मे काकांना देऊन तो उभा केलेला आहे. ज्या गावात आपण बसलो त्या गावाची महाभारत काळापासूनची उत्पत्ती आहे. अवझर ते ओझर. सांस्कृतिक आक्रमण ही बांधकामामधली ही सुद्धा आपल्याला शिवनेरी किल्ल्यासारख्या किल्ल्यामध्ये सुद्धा प्रकर्षाने दिसतात. पण त्याचबरोबर केवळ गिरिदुर्गच आहे असं नाही, तर जुन्नरला कमीत कमी 3 भुईकोट तर नक्कीच आहेत. एक बेल्ल्याची गडी म्हणूया, पण ओतूर, जुन्नर आणि नारायणगाव हे 3 भुईकोट आहेत. आज त्याचे खूप थोडे अवशेष बाकी आहेत की ज्या अवशेषांकडे आज जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर निश्चितच केवळ गिरिदुर्गच नाही, केवळ लेण्याच नाही,
तर त्या भुईकोटांचं पर्यटन आणि त्याच्यामध्ये त्या अंतर्गत त्या गावामध्ये असलेले धार्मिक पर्यटन असेल किंवा सांस्कृतिक पर्यटन असेल, याला सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकू. सो त्या गोष्टीवरही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि याबरोबर एक संदेश निश्चित मी सांगेन की हा कळवळा, ही अंतर्मनाची जाणीव ही मनामध्ये कधी निर्माण होईल, जेव्हा आम्ही आमचा इतिहास समजून घेऊ. दुर्दैवाने याच गोष्टी खूप कमी प्रमाणात होताना दिसत आहेत. इथे मी खरं तर आदरणीय देशमुख साहेब खूप धन्यवाद देईन की एक खूप मोठं आणि एक आवश्यक असं, अत्यंत गरजेचं असं पाऊल जेव्हा सरकारच्या माध्यमातून आपल्यासारखा अधिकारी जेव्हा एखादा पाऊल पुढे टाकतं, तेव्हा निश्चितच इतके पर्यटन प्रेमी आणि पर्यटनाशी एक नाळ जोडलेली माणसं सहजपणे हाकेला धावून येतील आणि इतक्या मोठ्या प्रमाणात साथ द्यायला तयार होतील. म्हणून विशेष तुमचं अभिनंदन करतो की या गोष्टी जेव्हा आपण समजून घेऊ, आपला इतिहास जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने तिथल्या पर्यटनाला आपल्याकडून चालना मिळणार आहे. केवळ माझ्याकडून काहीतरी आर्थिक यावं माझ्याकडे आणि म्हणून मी याच्यामध्ये आहे असं जर असेल, तर तिथे आपलं पर्यटनाचं जे काही जहाज आहे हे कुठेतरी बुडून जाणार आहे. म्हणून इतिहास समजूनच घेतला पाहिजे. कारण जुन्नर तालुक्याचा इतिहास समजून घेणं का गरजेचं आहे, तर जुन्नर तालुक्याचा इतिहास जर आपण पूर्णपणे जाणून घेतला तरच ती एक आत्मिक तळमळ, आत्मिक भान आपल्यामध्ये जागृत होणार आहे आणि येणाऱ्या पर्यटकांना तितक्याच तळमळीने माझ्या जुन्नर तालुक्याचं काय वैभव आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटकांना सांगू शकू. मग ते कृषी पर्यटन असो, धार्मिक. न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड, आज 24 तास, ओझर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.